This is our last lecture. In this lecture, we will cover all the sections. I already sent you the notes up to section 150. So, section 1 is related with Title of Custom Act 1962. Then section 2 is related with the all definitions. Then section 3, I already sent you notes. आणि ही पी पी टी फॉलो करा. ही पी पी टी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आणि या पी पी टीमध्ये सगळे काय आहेत सेक्शन कव्हर झालेले आहेत. देन सेक्शन 7 to 10 is related with appointment of custom ports and warehousing stations. Then section 11 हा खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे. This section is related with prohibitions on importation and exportation of goods. We already discussed. कशाशी रिलेटेड आहे हा सेक्शन. जे सेक्शन इम्पॉर्टंट आहेत ते फक्त मी पुन्हा एकदा डिस्क्राईब करून सांगते की प्रोहिबिशन ऑन इम्पोर्टेशन अँड एक्सपोर्टेशन ऑफ गुड्स. मग सिक्युरिटीच्या कारणामुळं मोरॅलिटी, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायची असते, अँटी स्मगलिंग पाहायचं असतं, फॉरेक्स कॉन्झर्वेशन आहे, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ आहे किंवा नुसतं ह्युमन लाईफ जरी असेल, पेटंट, ट्रेडमार्क, इंडस्ट्री, फुलफिलिंग इंटरनॅशनल ऑब्लिगेशन्स, कॉन्झर्वेशन, प्रिव्हेन्शन ऑफ कॉन्झर्वेशन लॉ अँड कॉन्झर्व रिसोर्सेस. हे सगळं मेंटेन करण्यासाठी आपण काही वस्तूंवरती आपण काय केलेलं आहे, प्रोहिबिशन केलेले. कशासाठी? इम्पोर्टेशन अँड एक्सपोर्टेशन आपण डिस्कस केलेले ऑलरेडी. ओके. देन डिटेक्शन ऑफ इलिगली इम्पोर्टेड ऑर एक्सपोर्टेड गुड्स अँड प्रिव्हेन्शन ऑफ द डिस्पोजेबल देअर ऑफ. हे पण आपण घेतलं की इलिगल गुड्स जर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट केले जात असतील तर त्याचं डिटेक्शन कसं करायचं आणि त्याचं डिस्पोजल कसं करायचं काय, त्या बाबतीतला हा सेक्शन होता. सेक्शन 11A, 11G अँड 11H, 11M. ओके. देन we discuss about the levy and exemption from custom duties. Section 12 dutiable goods काय आहे. Section 12 व्हॅल्युएशन ऑफ गुड्स कसं करायचं आहे. ओके. देन सेक्शन 17 असेसमेंट कशी केली जाते, सेल्फ असेसमेंट कशी आहे, असेसिंग ऑफिसर कसे डॉक्युमेंट मागवतो, कोणकोणते डॉक्युमेंट मागवतो आणि काय त्याच्या बाबतीत प्रोव्हिजन. देन सेक्शन 80 प्रोव्हिजनल असेसमेंट. ओके. देन रिफंडच्या बाबतीतला सेक्शन होता. लेव्ही अँड एक्झम्पशन फ्रॉम कस्टम ड्युटी. खूप आपण डिटेलमध्ये लेक्चरची चर्चा केलेली आहे ह्याच्यामध्ये. ऑफ एक्सपोर्ट ड्युटी इफ पेड अंडर सेक्शन 26 आणि इम्पोर्ट ड्युटी 26A. ओके. मग हे रिफंड नंतर आपण काय पाहिलं, सेक्शन 28 रिकव्हरी ऑफ ड्युटीज नॉट लेव्हिड ऑर शॉर्ट लेव्हिड ऑर इरॉनियसली रिफंडेड. त्याचं त्या बाबतीतला छान पी पी टी आहे ही. पुन्हा पहा, लिहून काढा एकदा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. देन सेक्शन 46 बिल ऑफ एंट्री. सेक्शन 47 डिस्कस झालेला आहे. देन सेक्शन 48 क्लिअरन्स ऑफ इम्पॅक्ट्स गुड्स, कसा क्लिअरन्स मिळवायचा. देन सेक्शन 52 to 56 ट्रान्सशिपमेंट घेतलेलं आहे सगळं. हे जस्ट रिव्हिजन आणि मग पुढचं आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत कारण आजचं लास्ट लेक्चर आहे. ओके. ट्रान्सशिपमेंट ऑफ गुड्स वगैरे आपण घेतलं. देन सेक्शन 57 to 73 रिलेटेड विथ वेअरहाऊसिंग. पब्लिक वेअरहाऊस काय आहे, त्याचं ते कुणाकुणाला आपल्याला अवेल करता येतं, त्याबाबतच्या काय काय प्रोव्हिजन्स आहेत, सगळं रिटर्नमध्ये या पी पी टीमध्ये आहे. पी पी टी अतिशय छान आहे. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग आपण वेअरहाऊसिंगमध्ये करू शकतो, हे पण आपलं सगळं डिस्कस झालेलं आहे. देन सेक्शन 74 to 76 री एक्सपोर्ट बाबतच्या काय प्रोव्हिजन आहेत ते आपण सेक्शन 74 to 76 मध्ये डिस्कस केलं. नाव द मेन पार्ट इज स्टार्टेड, दॅट इज सेक्शन 100 to 110.
सो आता ह्यातले पण इम्पॉर्टंट घेतलेत मी, तुम्हाला नोट्समध्ये सगळे डिटेल पाठवलेलं आहे. अगदी ईच अँड एव्हरी सेक्शन मी नोट्स काढल्यात आणि तुम्हाला पाठवल्यात की ते तुम्हाला माहिती असाव्यात. खरं तर इतकं डिटेलमध्ये ॲक्ट शिकवणं खरंच पॉसिबल नसतं आणि जेवढं शक्य आहे तेवढं मी घेण्याचा प्रयत्न करते. आता सेक्शन 105 हा कशाशी रिलेटेड आहे? इट इज रिलेटेड विथ पॉवर टू सर्च प्रिमायसेस. तुमच्या प्रिमायसेसच्या चेक करणं, तुम्ही तिथं काही स्मगलिंगचा माल ठेवलेला नाही किंवा तुम्ही काही इल्लिगल वेअरहाऊसिंग करत नाही आहात, यासाठी काय आहे की प्रिमायसेस सर्च करण्याच्या ज्या काही पॉवर आहेत त्याच्याशी रिलेटेड सेक्शन 105 आहे. देन 106 आहे पॉवर टू स्टॉप अँड सर्च कन्व्हेयन्स. सेक्शन 106A पॉवर टू इन्स्पेक्ट. काय काय इन्स्पेक्ट करायचं, काय पद्धतीने आहे. प्रॉपर ऑफिसर काय करतो ऑन बिहाफ ऑफ कमिशनर. एनी रिझनेबल टाईम एंटर एनी प्लेस अँड इन्स्पेक्ट द गुड्स केप्ट ऑर स्टोअर देअर ऑन. त्या गुड्सची तो काय करू शकतो? इन्स्पेक्शन करू शकतो. देन सेक्शन 107 पॉवर टू एक्झामिन पर्सन. म्हणजे 106 हा काय आहे की गुड्सच्या बाबतीत, प्रिमायसेसच्या बाबतीत इन्स्पेक्शन करण्यासाठी आहे. तर 107 हे काय आहे की पर्सन, एखाद्या व्यक्तीची एक्झामिनेशन करण्यासाठी, चेकिंग करण्यासाठीशी रिलेटेड हा 107 आहे. मग एनी ऑफिसर करू शकतो, बरोबर. द कोर्स एनी इन्क्वायरी इन कनेक्शन विथ द स्मगलिंग ऑफ एनी गुड्स. स्मगलिंग केलेलं नाही याबाबत त्याला जर काही डाऊट असेल तर तो काय करू शकतो? त्या पर्सनची चेकिंग करू शकतो. एक्झामिन एनी पर्सन ॲक्वेंटेड विथ द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस ऑफ द केस. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल तर आपण पिक्चरमध्ये पण खूप पाहतो की ऑपरेशन केलेलं असतं आणि पोटामध्ये काही बिस्किटं सोन्याची किंवा काही अफू, गांजा यासारखे पदार्थ आपल्या बॉडीमध्ये सुद्धा ठेवून लोक आणतात आणि मग त्या बाबतीत काय असतं की ते पॉवर टू एक्झामिन त्या पर्सनची करावी लागते आणि त्याच्याशी रिलेटेड प्रोव्हिजन ह्या सगळ्या 107मध्ये आहेत. त्याचे सबसेक्शन पण मी नोट्समध्ये दिलेले आहेत. ओके, नाव सेक्शन 108 पॉवर टू समन पर्सन टू गिव्ह इव्हिडन्स अँड प्रोड्यूस डॉक्युमेंट्स. मग याच्या बाबतीतले काही डॉक्युमेंट्स असतील, पुरावे असतील, इव्हिडन्सेस असतील तर ते प्रोड्यूस करण्यासाठी सांगण्यासाठीचा जो सेक्शन आहे तो आहे 108. देन सेक्शन 1110 सीझर ऑफ गुड्स, डॉक्युमेंट्स अँड थिंग्स. जर काही डाऊटफुल वाटलं, स्मगलिंग होते असं वाटलं किंवा काही डॉक्युमेंट थोडेसे डाऊटफुल वाटले तर ते सगळे गुड्स, डॉक्युमेंट्स, त्या वस्तू जप्त करण्याचा अधिकार असतो आणि याबाबतच्या सगळ्या प्रोव्हिजन सेक्शन 110मध्ये आहेत. ओके, देन पेरिशेबल गुड्स सीझर कॅन बी डिस्पोजल ऑफ ड्युरिंग सीझर. म्हणजे काय आहे की पेरिशेबल गुड्स आहेत तर अशा वेळी ते काय केलं जाईल तर पेरिशेबल गुड्स पण काय केलं जातं? डिस्पोज करण्यासाठी त्याला परवानगी आहे, परमिशन आहे. ड्युरिंग सीझर जप्त करत असताना इन्व्हेंटरी, फोटोग्राफ्स, सॅम्पल ड्रॉवर, विटनेसेस. कळलं? नो नोटीस अंडर सेक्शन 124 विदिन 6 months ऑफ सीझर टू बी लिफ्टेड, टाईम एक्सटेंडेबल बाय कमिशनर अप टू 6 months. हे त्याबाबतच्या सगळ्या प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहेत. देन 110A provisional release of seized goods before adjudication on permission by adjudicating authority with conditions, bonds, etc. as fixed by adjudicate authority. Okay, then section 111 to 127. मग आता हा कशाशी रिलेटेड आहे? कॉन्फिसिकेशन अँड सेक्शन 112 पेनल्टी. 113 कॉन्फिसिकेशन, सेक्शन 114 पेनल्टी. आता काय आहे हे तर ड्युटिएबल ऑर प्रोहिबिटेड गुड्स अनऑथोराइज्ड. कशासाठी आहे की जर तुम्ही अनऑथोराइज इम्पोर्ट एक्सपोर्ट केला असेल, कुठला रूट अनऑथोराइज तुम्ही यूज केला असेल, तुम्ही अनऑथोराइज्ड लँडिंग स्पेस यूज केली असेल, वेअरहाऊस क्लिअरन्सेससाठी काही अनऑथोराइज्ड मार्ग तुम्ही अवलंबले असतील, कन्सिलमेंट काही केलं असेल, लपवलं असेल तर कॉन्ट्ररी टू बॅगेज रूल्स, अंडरव्हॅल्यूड, लेस ड्युटी पेड बाय रॉंग नोटिफिकेशन, क्लासिफिकेशन याच्याशी संबंधित तुम्ही काही आणलाय 1 कोटीचा माल दाखवताय 10 लाखाचा माल असं अंडरव्हॅल्यूड केलं असेल,
तुम्ही काही लेस ड्युटी पडावी म्हणून काही गैरमार्गाचा तुम्ही वापर केला असेल तर त्या संदर्भातली पेनल्टी काय आहे आणि कॉन्फिसिकेशन काय आहे या संदर्भातले हे सेक्शन आहेत. ओके. आता सेक्शन 114A, पेनल्टी फॉर शॉर्ट लेव्ही और नॉन लेव्ही इन फ्रॉड, कोल्युजन, सप्रेशन, विलफुल स्टेटमेंट इक्वल टू ड्युटी अँड इंटरेस्ट. काय पेनल्टी असेल की तुम्ही काही फ्रॉड केलेला आहे, तुम्ही काही जाणून बुजून एखादं चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे की तुम्हाला कस्टम ड्युटी भरावी लागू नये किंवा कमी पडावी म्हणून, तर तुम्हाला जेवढं तुम्ही कन्सिलमेंट केलेलं आहे, जेवढं तुम्ही लपवलेलं आहे त्याच्या बरोबरीची ड्युटी आणि त्याच्यावरचं व्याज तुम्हाला भरावं लागतं. ही पेनल्टी तुम्हाला आहे. इफ ड्युटी, इंटरेस्ट प्लस पेनल्टी व्हॉलंटरली पेड विदिन 30 days ऑफ डिटर्मिनेशन, 25% ऑफ ड्युटी अँड ऑर इंटरेस्ट. 30 दिवसात जर तुम्ही भरली तर तुम्हाला 25% ती ड्युटी भरावी लागते. नो पेनल्टी अंडर सेक्शन 112, 114 इफ 114A क्लॉज इवोक्ड. ओके. फॉल्स मिसलिडिंग डॉक्युमेंट सबमिशन अप टू 5 times व्हॅल्यू ऑफ गुड्स. बघा, जर तुम्ही काही फॉल्स किंवा मिसलिडिंग डॉक्युमेंट्स जर पाठवले तर तुमच्या गुड्सच्या व्हॅल्युएशन, समजा गुड्स व्हॅल्युएशन 1 लाख असेल तर 5 लाख रुपये तुम्हाला फाईन, 5 लाख रुपये तुम्हाला पेनल्टी भरावी लागते. आणि त्याच्या संदर्भातल्या सगळ्या ह्या प्रोव्हिजन्स आहेत. डिटेलमध्ये सगळं टाईप करून तुम्हाला मी दिलेलं आहे. खूप वेळ गेला मला त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आता नेक्स्ट आहे 111 to 127. हायलाईट्स आहेत फक्त. सो सेक्शन 115 रिलेटेड विथ कन्व्हेयन्स कॉन्फिकेशन. सो अल्टर्ड फॉर कन्सिलमेंट, थ्रोन गुड्स overboard, asked to stop but disobeyed, conveyance entering India has substantial goods missioning, conveyance from which WHD goods, warehoused goods or drawback export goods unauthorizedly unloaded, conveyance use for smuggling goods. काय काय म्हणजे कन्व्हेयन्स कॉन्फिसिकेशन याच्या अंडर काय काय येतं ते ह्या 6 गोष्टी याच्यामध्ये येतात. देन सेक्शन 117, पेनल्टीज फॉर कॉन्ट्राव्हेन्शन एटसेट्रा नॉट एक्सप्रेसली मेन्शन. सेक्शन 118, कॉन्फिसिकेशन ऑफ पॅकेजेस अँड देअर कंटेंट्स, त्याच्या बाबतीतला 118 आहे. देन सेक्शन 119, confiscation of goods used for concealing. Section 120, confiscation of smuggled goods notwithstanding any change in form, smuggled goods. Section 121, confiscation of sale proceed of smuggled goods. हे सगळे त्याचे सेक्शन आहेत आणि त्याच्याबद्दलचं डिटेल तर दिलेलंच आहे. ओके. देन सेक्शन 122, adjudication of confiscation and penalties. 124, issue of show cause notice before confiscation of goods. मग इथे काय आहे, नोटीस इन रायटिंग विथ द प्रायर अप्रुव्हल ऑफ ऑफिसर ऑफ कस्टम नॉट बिलो द रँक ऑफ ॲन असिस्टंट कमिशनर. देन सेक्शन 125, ऑप्शन टू पे फाईन इन ल्यू ऑफ कॉन्फिसिकेशन. Section 126, on confiscation, property to waste in central government. Section 127, award of confiscation or penalty of customs officers not to interfere with other punishment. Then settlement of cases. आता सेक्शन 128 कशाशी रिलेटेड आहे, अपील्स टू कमिशनर. आपल्याला जर अपील करायचं असेल कमिशनरकडे तर काय काय प्रोसिजर आहे, कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत, त्यातला सगळा डिटेल 128मध्ये आहे. 128 प्रोसिजर इन अपील टू सी. देन सेक्शन 129, ॲपिलेट ट्रायब्युनल, ज्युडिशियल मेंबर, टेक्निकल मेंबर अँड ए हायकोर्ट जज और अदर मेंबर ॲज प्रेसिडेंट. Then 129D, powers of committee of chief commissioner of custom or commissioner of custom to pass certain orders. हे फक्त तुम्हाला हेडिंग तरी कमीत कमी माहिती असली पाहिजे की कुठले सेक्शन आहेत आणि कुठल्या, इतकं डिटेल आपल्याला येणार नाही कारण कुठल्या सेक्शनमध्ये काय आहे
आणि कशाशी संबंधित इन्फॉर्मेशन आहे एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल. ओके. देन सेक्शन 130E, High Court of its own or being appealed for and finding fit may certify a case to be fit for appealing to the Supreme Court. These are civil appeal under Code of Civil Procedure. आता देन सेक्शन 132, फॉल्स डिक्लरेशन. कशाशी रिलेटेड आहे? तुम्ही काही खोटं डिक्लरेशन केलं, फॉल्स डॉक्युमेंट दिले, त्याच्या संदर्भात आहे. ओके. मग काय पनिशमेंट होऊ शकते, काय पेनल्टी तुम्हाला द्यावी लागते, याच्या संदर्भात आहे. सेक्शन 133, ऑब्स्ट्रक्शन ऑफ ऑफिसर ऑफ कस्टम्स. सेक्शन 134, रिफ्युजल टू बी एक्सरेड. नोट्समध्ये आहे, तुम्ही काही तपासणीसाठी रिफ्युजल केलं तर. सेक्शन 135, इव्हेजन ऑफ ड्युटी ऑर प्रोहिबिशन्स. देन 135, प्रिपरेशन फॉर इल्लीगल एक्सपोर्ट. 136, ऑफेन्सेस बाय ऑफिसर ऑफ कस्टम्स फॉर ॲक्ट्स रिझल्टिंग इन फ्रॉड्युलंट एक्सपोर्ट ऑर ड्युटी इव्हेजन. देन सेक्शन 137, कॉग्निजन्स ऑफ ऑफेन्सेस. 138, मायक्रोफिल्म्स, फेसिमाइल, कॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स अँड कम्प्युटर प्रिंट्स आउट्स ॲडमिसेबल ॲज डॉक्युमेंट अँड ॲज एव्हिडन्स. त्याच्याशी रिलेटेड सगळा हा आहे. आता सेक्शन 142 हा रिकव्हरीशी रिलेटेड आहे. रिकव्हरी कशाची आहे? रिकव्हरी ऑफ सम्स ड्यू टू गव्हर्मेंट. गव्हर्मेंटकडे काही जी आपली अमाऊंट असेल ती रिकवर करण्याबाबतच्या ज्या काही प्रोव्हिजन आहेत त्या सगळ्या सेक्शन 142 आहेत. ओके. मग कोणकोणते आपण सर्टिफिकेट दिली पाहिजे काय त्या बाबतीत आहे. अँड लास्ट आहे सेक्शन 150, इज रिलेटेड विथ प्रोसिजर फॉर सेल ऑफ गुड्स अँड ॲप्लिकेशन ऑफ सेल प्रोसिड्स. जो काही माल आहे तो विकण्या, प्रोसिजर ऑफ सेल ऑफ गुड्स त्याच्याबाबतच्या काय प्रोव्हिजन आहेत, काय आहेत, टू मीट सेल एक्सपेन्सेस, फ्रेट अँड अदर चार्जेस, पेमेंट ऑफ ड्युटी, कस्टम ड्युटी, एनी अदर गव्हर्मेंट ड्यूज. ओके. बॅलन्स हे सगळं या बाबतीत आहे. आता कस्टम प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल टू सेंट्रल एक्साईज. सेंट्रल एक्साईजसाठी सुद्धा काय आहेत या सगळ्या प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल आहेत. तर बऱ्यापैकी मी घेतलेले, कारण खूप आपल्याला डिटेलमध्ये घेणं शक्य नाही. तुम्हाला हे सगळे सेक्शन्स माहिती असणं गरजेचं आहे. 1 to 150पर्यंतचे सेक्शन्स सगळ्या नोट्स मी तुम्हाला प्रॉपर दिलेल्या आहेत. तुम्हाला PPT मी पाठवलेल्या आहेत. या PPTंचा अभ्यास करा आणि ह्या नोट्सचा अभ्यास करा आणि तुमची एक्झाम द्या. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला अवश्य विचारा. तुम्ही पूर्ण वर्षभर माझं ऐकून घेतलं आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे हार्दिक आभार. ओके. बाय बाय.